माघ शुक्ल चतुर्दशी म्हणजेच महाशिवरात्री हा दिवस सर्वात मोठा आहे. ही रात्रसुद्धा सर्वात मोठी आहे, कारण याच दिवशी शिव आणि पार्वतीचा विवाह झाला होता. तसेच शिवांनी तांडव नृत्य केले होते असं देखील मानलं गेलं आहे. हा जो दिवस आहे ना, तो अंधार व अज्ञानावर मात करण्याचा, आध्यात्मिक जागृतीचा आणि शिवांची पूजा व उपवास करून आत्मशुद्ध करण्याचे स्मरण आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला जसं जमेल, जेवढं जमेल तेवढं आपण भगवान शंकरांची उपासना करत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये महाशिवरात्रीला अतिशय उच्च कोटीची सेवा, भगवान शंकरांची आवडतीची सेवा म्हणजे रुद्राभिषेक कसा करावा या संदर्भातली माहिती आपण बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. अगदी 15 तारखेला जो काही 4 प्रहरचा जो काही काळ आहे ना, तर या 4 प्रहरामध्ये तुम्ही सेवा करू शकता, म्हणजे रुद्राभिषेक करू शकता, किंवा मग जो काही निश्चित काळ आहे ना, तर तेव्हाही तुम्ही रुद्राभिषेक करू शकता. ज्यांना जागरण करणं शक्य होत नाही त्यांनी 15 तारखेच्या प्रदोषकाळी म्हणजे संध्याकाळी 6 वाजता तुम्ही रुद्राभिषेक करू शकता. ज्यांना संध्याकाळी करणं त्यांनी सकाळी सुद्धा करू शकता. महाशिवरात्री, शिवरात्री म्हणजे या दिवशी रात्री सेवा करायला महत्त्व आहे. मग तुम्हाला जसं जमेल अगदी 6 ते 6, कारण हा जो काही काळ आहे ना, मी तुम्हाला सांगितला, तर तो हा 4 प्रहरामध्ये येतो. महाशिवरात्रीची पूजासुद्धा त्याच्यामध्ये आलेली आहे. तर प्रत्येकाच्या घर स्वतःचं असो किंवा भाड्याचा असो, तुम्ही प्रेग्नेंट जरी असाल तरी तुम्ही तुमच्या घरात रुद्राभिषेक करायचा आहे. आधीच सांगते, प्रत्येक केंद्रामध्ये सामूहिक रुद्राभिषेक महाशिवरात्रीला होतोच. तर तुमच्या जवळपास जर केंद्र असेल तर तिथे जाऊन करा. सामूहिक सेवेचं फळ आपल्याला जास्त मिळत असतं आणि मेन म्हणजे सगळ्यांनाच ते वाचता येईल असंही नाही. मग तुम्ही तुमची शिवपिंड, एक मोठं ताट आणि जे काही अभिषेक पात्र, ज्याला आपण गळती म्हणतो ना, तर एवढं घेऊन जायचं आहे आणि घरातलं पाणी घेऊन जायचं आहे. ज्यांना हेही करणं शक्य होत नाही त्यांनी काय करावं, तर त्यांनी मग आपल्या घरात शिवपिंड असते तर तुम्ही मग दिवसभरात कधी पण रुद्राभिषेक करू शकता. मैत्रिणींनो, कळकळीची विनंती आहे, रुद्राभिषेक चुकवायचा नाही. काहीही झालं तरी दिवसभरात आपल्या घरात रुद्राभिषेक झालाच पाहिजे आणि एकदम साध्या पद्धतीने, काहीच नाही जास्त तुम्हाला करायचं. वेळ नाही आहे तर सोप्या पद्धतीने, मग ज्यांना वेळ नाही आहे त्यांनी मग शिवमहिमा वाचलं तर, आणि ते काय ते तुम्हाला सांगते, चला बघूया. तर आता बघा, आपल्याला जे काही रुद्राभिषेक आहे ना, तर तो कसा करायचा आहे भगवान शंकरांच्या पिंडीवर. तर आपल्याला रुद्राभिषेक करण्यासाठी शिवपिंड असणं महत्त्वाचं आहे, जी प्रत्येकाच्या घरात असतेच. आता शिवपिंडीसोबत तुमच्या घरात जर रुद्रयंत्र असेल तर तुम्ही सुद्धा रुद्रयंत्रावर अभिषेक करू शकता, पण माझ्याकडे रुद्रयंत्र नाही आहे. आता दोन्ही पण ज्यांच्याकडे असेल ना, त्यांनी काय करावं ते पण सांगते. सर्वप्रथम एका तामणामध्ये आपल्याला शिवपिंड घ्यायचे आहे. रुद्राभिषेक करण्याच्या आधी आपल्याला भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर काही वस्तूंचा अभिषेक करायचा आहे. जे तुमच्या घरात असेल ना, मग दूध, दही, तूप, मध, साखर या पदार्थांनी शिवपिंडीवर अभिषेक केला जातो. तर अशा पद्धतीने हे पदार्थ तुम्ही वेगवेगळे घेऊ शकता, किंवा मग पदार्थाचं एकत्रितपणे पंचामृत बनवून घेतलं तरी चालेल. काही फळं घ्यायची आहेत, अक्षदा, चंदनाचा किंवा मग भस्माचा गंध, कापूर घ्यायचा आहे, बेलाची पानं जेवढी तुम्हाला मिळतील ना तेवढी घ्या. अगदी एक मिळालं तरी चालेल. तर सर्वप्रथम आपल्याला भगवान शंकरांची पूजा करून घ्यायची आहे. मी रुद्राभिषेक देवाच्या समोरच करत आहे, तर माझा दिवा लावलेला आहे. तुम्ही जर दुसरीकडे कुठे करणार असेल तर सर्वप्रथम तुम्हाला दीप प्रज्वलन करून घ्यायचं आहे. आणि कारण मग कुठल्या पण देवाची सेवा करण्यासाठी आपल्याला दिवा प्रज्वलित करणं महत्त्वाचं आहे, कारण आपण अग्नीच्या साक्षीने आपण या पूजेला सुरुवात करत आहोत. आता सर्वप्रथम शिवपिंडीवर आपल्याला पाणी अर्पण करायचं आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. अभिषेक करून झाल्यावर कच्च्या दुधाचा अभिषेक करायचा असतो. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या पद्धतीने. आणि तुमच्या घरात जे काही मध असेल किंवा मग तूप असेल तर तुम्हाला सगळ्या पदार्थांनी भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर अभिषेक करून घ्यायचा आहे. आणि सगळ्या वस्तूंनी अभिषेक करून झाल्यावर परत एकदा आपल्याला शिवपिंड स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. शिवपिंडीवर जलाभिषेक करून झाल्यावर शिवपिंड तामणातून काढून घ्यायचे आहे. नंतर ती स्वच्छ वस्त्राने साफ करायची आहे. नंतर आपण रुद्राभिषेकला सुरुवात करू शकतो. रुद्राभिषेक करण्यासाठी जे काही तामण आपण घेणार आहोत ना, तर अर्थात ते मोठं घ्या, कारण आपल्याला सेवा करत असताना तर तेवढ्या गळतीने पाणी खाली गळत असतं आणि तेवढं पाणी पण लागणार आहे आणि तेवढं ताट पण मोठं लागणार आहे, कारण मग त्याच्यावर आपण भरपूर अशी सेवा करणार आहोत. तर रुद्राभिषेक करण्यासाठी शिवपिंड असणं महत्त्वाचं आहे, त्याच्याबरोबर गळती पण असणं महत्त्वाचं आहे.
गळती का बरं, तर तुम्हा सगळ्यांना माहिती आहे जेव्हा आपण रुद्राभिषेक पठण करत असतो आणि फक्त पाण्याचा अभिषेक करतो, पण ह्या गळतीवर तुम्हाला असं पण पाणी टाकायचं आहे की जेणेकरून थेंब थेंब पाणी भगवान शंकरांच्या शुभपिंडीवर पडेल. आणि हे सगळं होत असताना तर तुमचं दुसरीकडे सेवा पण होईल. आणि तुमच्याकडे मग जर गळती नसेल तर मग चम्मचचा वापर केला तरी चालेल. पण कसं होतं ना की एक तर मग आपलं वाचनाकडे लक्ष असतं, नाही तर मग त्या पानाकडे लक्ष असतं, म्हणून एकच दोन्हीपैकी काहीतरी होईल. त्याच्यासाठी आपल्याला गळती असणं महत्त्वाचं आहे. तेव्हा गळतीने थोडं थोडं पाणी शिवपिंडीवर पडत असतं आणि नंतर मग आपण आपलं पठण करत असतो. आता रुद्राभिषेक भगवान शंकरांची सगळ्यात उच्च कोटीची सेवा, ही सेवा करत असताना आपल्याला काय पठण करायचं आहे तर ते बघूया. सर्वप्रथम ज्यांना वेळ नाही आहे तर त्यांनी काय करावं, तर एकदा शिवमहिमा स्तोत्रमचं पठण केलं तरी चालेल. पण रुद्र अध्याय तुम्ही पठण करत आहात ना, तर त्याच्यासाठी सगळ्या सेवा करणं महत्त्वाचं आहे. जसं की व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की आपण फक्त शिवमहिमा जरी पठण केलं ना प्राकृतमध्ये तरी चालेल. पण एवढ्या शुभदिनी म्हणजेच महाशिवरात्रीच्या दिवशी जरी आपण रुद्राभिषेक करत आहोत तर मग आपल्याकडून सगळ्या सेवा घडल्या पाहिजेत. आता कुठल्या सेवा करायच्या आहेत ते तुम्हाला सांगते. शिवमहिमा स्तोत्रम एकदा पठण करायचं आहे. गणपती अथर्वशीर्षम एकदा पठण करायचं आहे. फलश्रुती म्हणायची गरज नाही आहे. रामरक्षा 1 ते 9 ओवीपर्यंत म्हणायचं आहे एक वेळा. रुद्र अध्याय नमक चमक संपूर्ण आपल्याला त्याचं वाचन करायचं आहे. संस्कृतमध्ये करा किंवा प्राकृतमध्ये करा. शिवकवच 1 वेळा, शिवगायत्री मंत्र 11 वेळा, महामृत्युंजय मंत्र 11 वेळा, महामृत्युंजय मंत्र पंचप्राणायुक्त 11 वेळा, अमृत संजीवनी मंत्र 11 वेळा, संजीवनी मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे. कालभैरवाष्टकम 1 वेळा म्हणायचं आहे. आणि शिवाष्टोत्तर नामावली म्हणजेच काय, भगवान शंकरांची तुम्हाला 108 नावं घ्यायची आहेत. शिवहरिशंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो ही तुम्हाला प्रार्थना 3 वेळा म्हणायची आहे. आपण बघूया की पूजा कशी करायची. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या पद्धतीने तुमच्याकडे जर रुद्राक्षाची माळ किंवा हार नसेल तर मग नाही अर्पण केला तरी चालेल. तर आपल्याला धोत्राचं फळ किंवा फूल असेल तर तुमच्याकडे, तर ते सुद्धा तुम्ही भगवान शंकरांना अर्पण करू शकता. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आणि पांढऱ्या रंगाचं फूल असेल तर ते सुद्धा तुम्ही भगवान शंकरांना अर्पण करू शकता. कुठलाही देव हा फक्त भक्तीचा भुकेला आहे, पण भगवान शंकरांना या सगळ्या गोष्टी प्रिय आहेत. म्हणून तुम्हाला जर शक्य असेल ना तर तुम्ही आवर्जून हे भगवान शंकरांना अर्पण करू शकता. हे अर्पण करून झाल्यावर बेलपानसुद्धा तुम्हाला अर्पण करायचं आहे. तुमच्याकडे 108 बेलपान तर भगवान शंकरांना 1 बेलपान अर्पण केलं ना तरी हरकत नाही. महाशिवरात्रीला रुद्राभिषेक करणं जेवढं महत्त्वाचं आहे ना, तर तेवढं जागरणही करणं महत्त्वाचं आहे. तर तुम्हाला महाशिवरात्रीला शक्य असेल ना तर आवर्जून जागरण करावं, शिवशंकरांचं नामस्मरण करावं. या 4 प्रहरामध्ये जागरण करून शिवपिंडीची पूजा करायला खूप महत्त्व आहे. तर या पद्धतीने, साध्या पद्धतीने आपल्याला पूजा मांडणी करायची आहे. रुद्रयंत्र असेल ना तर त्याच्यावर सुद्धा रुद्राभिषेक करायचा आहे. किंवा जिथं आपण गळती ठेवली होती ना रुद्राभिषेक करताना, तर त्याच्या शेजारीच तुम्ही रुद्रयंत्र ठेवू शकता आणि त्याच्यावर पण थोडं थोडं पाणीसुद्धा तुम्ही अर्पण करू शकता जर तुम्हाला करायचं असेल तर. आणि जर तुम्हाला रुद्रयंत्र खरेदी करायचं असेल ना तर महाशिवरात्रीला रुद्रयंत्र खरेदी करावं, पण फक्त देवघरात आणून ठेवायचं नाही आहे. कारण तुमच्याकडून जर याची सेवा होणार असेल ना तरच करावं. आता जर कोणी व्यसनाधी व्यक्ती असेल, कोणी बाधित व्यक्ती असेल, आजारी व्यक्ती असेल, तर त्याला रुद्रयंत्रावर रुद्राभिषेकचं पठण करून जर पाणी दिलं ना तर नक्कीच त्याच्यावर चांगला परिणाम होतो आणि त्याचं व्यसन दूर होतं असं म्हटलं गेलं आहे. आता महाशिवरात्रीचा जेव्हा आपण उपवास करतो ना तर तेव्हा अर्थात आपण फलाहार घेत असतो. तर मग तुम्ही फळं नैवेद्याला ठेवू शकता किंवा जर मग नसेल तर मग फक्त दूध आणि साखरेचा नैवेद्य दाखवला तरी चालेल. तर तुम्ही मग खिचडी जे काही तुम्ही नैवेद्याला ठेवणार आहे ना किंवा मग तुम्ही स्वतः ग्रहण करणार आहात ना तर तो तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे. आता ही पूजा तुम्ही 4 प्रहरीही करू शकता किंवा मग सकाळीसुद्धा करू शकता. आता ज्यांना रुद्राभिषेक अगदीच करणं शक्य होत नाही ना तर त्यांनी काय करावं, तर त्यांनी फक्त ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा मंत्रजप जरी केला ना आणि भगवान शंकरांना 1000 वेळा किंवा मग 108 वेळा या मंत्राचा मंत्रजप करून तुम्ही पूजा करू शकता. भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर अभिषेक करू शकता. आता रुद्राभिषेक करताना आपण शिवस्तोत्र नामावलीचं पठण करू शकता किंवा मग तुम्ही भगवान शंकरांना जेव्हा बेलपान अर्पण करताना तेव्हा सुद्धा तुम्ही शिवस्तोत्र नामावलीचं पठण करू शकता. आता ज्यांच्याकडे 108 बेलपान आहे तर त्यांनी अर्थात 108 बेलपान अर्पण करू शकता. ज्यांच्याकडे एकच बेलपान आहे ना तर त्यांनी कसं करावं, आता बघा हे 1 बेलपान आहे तर मग तुम्हाला माहिती आहे भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर बेलपान हे पालतं अर्पण करायचं असतं.
तर आपल्याला भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर बेलपान अर्पण करताना तर एकच बेलपान तुम्ही अर्पण करू शकता. समजा माझ्याकडे एकच बेलपान आहे, तर मग काय करायचं आहे, शिवपिंडीवर ओम शिवाय नमः ते परत बेलपान आपल्याला उचलायचं आहे. परत ओम महेश्वराय नमः, ओम पिनाकिनीये नमः, ओम शशिशेखराय नमः या पद्धतीने. आणि ज्यांना शिवाष्टोत्तर नामावली म्हणणं सुद्धा शक्य होत नाही ना, किंवा ज्यांना म्हणायला अडचण आहे ना, तर त्यांनी ओम नमः शिवाय या मंत्राचा मंत्रजप करून सुद्धा आपल्याला भगवान शंकरांची सेवा करायची आहे. ओम नमः शिवाय हा जेवढा साधा मंत्र आहे ना, तर तेवढाच तो प्रभावी आहे. आता भगवान शंकरांना कर्पूर आरती तर कापूर आरती अतिशय महत्त्वाची आहे. तर आपल्याला सगळ्यात शेवट कापूर आरती सुद्धा करायची आहे. आता तुम्हाला जी भगवान शंकरांची आरती येते ना, तर जी आवडते ना, ती म्हणू शकता. या पद्धतीने आपल्याला भगवान शंकरांची साधी सोपी आणि तेवढीच प्रभावी अशी सेवा करायची आहे. तर जय शिव ओंकारा, प्रभु हर शिव ओंकारा, ब्रह्मा विष्णू सदाशिव, ब्रह्मा विष्णू सदाशिव, अर्धांगी दारा, ओम हर 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 महादेव. या पद्धतीने आपल्याला भगवान शंकरांची आरती, मंत्र, स्तोत्र आणि रुद्राभिषेक करायचा आहे. तर याच पद्धतीने आपल्याला सगळ्यांना छानपैकी भगवान शंकरांची पूजा करायची आहे, सेवा करायची आहे आणि रुद्राभिषेक करायचा आहे. आणि हे रुद्राभिषेकचं तीर्थ एका अमृतासमान काम करतं, अर्थात भरपूर पाणी जमा होतं. तर ते पाणी घरातल्या सगळ्यांना प्यायला द्यायचं आहे आणि तुम्ही पण ते साठवून ठेवू शकता. जेव्हा काही वाटलं ना, की आपल्याला एखाद्याचा आजारपण आहे, काहीतरी व्याधी आहे, नकारात्मकता वाटत आहे, तर तेव्हा तुम्ही ते पाणी प्यायला देऊ शकता. किंवा आपल्याही घरात थोडं पाणी तुम्ही शिंपडू शकता. आणि जर आपल्याला वास्तुदोष असेल ना, तर घरात निगेटिव्हिटी वाटत असेल, तर तेव्हाही ते तीर्थ वापरू शकता. महाशिवरात्रीच्या दिवशी तो रुद्राभिषेक घडलेला आहे, तर त्याचं शिवतत्व इतकं जास्त प्रमाणात जागृत झालेलं असताना आणि त्या सेवेमध्ये किती ताकद असते, त्या पाण्यामध्ये किती ताकद असते ना, तर हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून पाणी साठवून ठेवू शकता, कुठल्याही झाडाला अर्पण करू शकत नाही. तर या पद्धतीने आपल्याला करायचं आहे. चला, आजच्यासाठी इतकंच. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. परत भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.